नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढांकीचा संचालक. मित्रांनो, आजचा व्हिडिओ रेल्वे, एनटीपीसी, पोलीस भरती, आर्मी यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण परीक्षेत एका मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे डेसिमल बार मधला. तर बारच्या प्रत्येक पद्धतीच्या एक एक उदाहरण मी 5 ते 7 मिनिटात तुम्हाला समजावून सांगतो आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचा. आता पहिला विषय असते डेसिमल बार म्हणजे काय. तर डेसिमलच्या नंतर जो अंक असतो मित्रांनो, त्याच्या ज्या अंकांवर एक आडवी रेषा असते ते अंक कंटिन्यू येत असतात. तर त्यांना कशा साध्या सोप्या पद्धतीने लिहायचं हे तुम्हाला सांगायचं आहे मला. तर पहा मित्रांनो, प्रश्न अशा टाइप मध्ये असते. समजा 0.74 यांच्यावर रेषा असते, याच्यावर रेषा असते. 0.746 ह्या तिघांवर रेषा आहे. आता वास्तविक हा प्रश्न कसा असायला पाहिजे, तर 0.777 अशा पद्धतीने अनंतापर्यंत असायला पाहिजे. हा प्रश्न 0.74 अनंतापर्यंत त्याला असतात. हा प्रश्न 0.746 अशा पद्धतीने नेहमी येत राहते. म्हणून ह्या प्रश्नांना म्हणतात बार. कारण हे रेग्युलर अंक जसेचे तसे येत असतात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहा मित्रांनो, पहिले आहे 0.7. याला काय करायचं, ज्या अंकावर बार आहे तो अंक वर लिहायचा. तो अंक वर लिहिलो. आता जेवढ्या अंकावर बार आहेत त्याच्यासाठी वापरायचं मित्रांनो 9. आपण 9 वापरला म्हणजे हा झाला याचा उत्तर. आता म्हणाल सर बरोबर आहे का, तर बघून घ्या मित्रांनो. जसं इथं 7 आहे, 7 भागीला 9 करू आपण. तर 9ला भाग जास्त आहे म्हणून 0. इथं 0 वाढवलो, पॉइंट. 9 63 वाचले 7. पुन्हा 7 येत राहतील म्हणजे काही नेहमी 7 येत राहतील म्हणून याच्यावर काय दिला, बार दिलेला आहे. आता 0.74 आहे. 0.74 इथं 2 अंकावर बार आहे. तर काय होईल, जेवढे अंकावर बार आहे तेवढे वर लिहा. वर म्हणजे कोणत्या अंशाच्या ठिकाणी, आणि खालती जेवढ्या अंकावर बार आहे त्याच्यासाठी एका अंकासाठी एक नाव, दुसऱ्या अंकासाठी दुसरा नाव. 0.746999. तर तुम्हाला आता हा लक्षात आला असेल की सर ज्या अंकांवर बार असते त्याच्यासाठी आपण डिवायडेशन बाय 9 हा लिहिणे महत्वाचा आहे. नाही एवढंच उत्तर याचं असते मित्रांनो. आता आपण त्या थेरीवर जर जायला गेलो, तुम्हाला एक्सप्लेनेशन जर सांगायला गेलो तर तो काही कामाचा नाही. कारण की आपण फक्त उत्तर कसे काढायचे हे बघत आहोत. तो एक्सप्लेनेशन काढायला आपला व्हिडिओ 2 ते 4 मिनिटाचा वाढते. आता दुसरा प्रश्न असतो मित्रांनो, 0.746 आहे. याच्यावर फक्त 6 वर लाईन राहील. 0.746 याच्यामध्ये दोघांवर लाईन राहील. हे उत्तर कसे काढतात, तर पहा मित्रांनो, 746 जसेचे तसे लिहा. किती अंकावर रेषा नाही आहे, 74 वर रेषा नाही आहे, ते मायनस करा. डिवाइड बाय ज्या अंकावर रेषा आहे त्याच्यासाठी 9 लिहा, ज्या अंकावर रेषा नाही आहे त्याच्यासाठी 0 लिहा. आता उत्तर होईल मित्रांनो याच्या 6 मधून 4 गेले 2, 14 तून 7 गेले 7, हातच्या 1, 7 मधून 1 गेला 6, 6 से 72 900. त्याला पुन्हा रूप देता येते मित्रांनो. 2 नी भाग जाते, 3 नी भाग जाते, 3 नी भाग द्या. पण हाही उत्तर असू शकते किंवा 3 नी भाग जाते. 3 दुने 6, 3 दुने 6, 3 चौ 12, 3 तिया 9. पुन्हा भाग जाते 150, 1 1 2 पुन्हा भाग जाते 75, 5 6 56 75. तर उत्तर होईल 56 75. मी तुम्हाला शॉर्टकट काही सांगायचं विचारत नाही मित्रांनो, पण परीक्षेत तुम्हाला उत्तर विचारू शकते. एकतर हाच राहील नाहीतर हा राहील, मधातले कोणतेच अंक राहणार नाहीत. आता बघा 0.746 आहे. याला कसं सॉल्व्ह करायचं, किती अंकावर, पहिले 746 जसेचे तसे लिहायचे. मायनस ज्या अंकावर बार नाही आहे, बार कोणावर नाही आहे, 7 वर नाही आहे, 7 वर बार नाही आहे तर 7 लिहायचे. मायनस आता 2 अंकावर बार आहे म्हणजे 2 अंकासाठी 9 लिहायचं. ज्या अंकावर बार नाही आहे त्याच्यासाठी 0 लिहायचं. म्हणजे आपला उत्तर होईल 46 मधून 7 गेले 37, 737, 16 तून 7 गेले 9, सॉरी 16 तून 7 गेले 9 म्हणजे 990. आता
7 3 10 आणि 19 भाग जास्त आहे, म्हणजे आपलं उत्तर काय राहील 737/990. तर मित्रांनो, तुम्हाला हे समजलेच असतील. मी याच्यावर जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही आहे. याचं कारण असं आहे, लवकरात लवकर शिका. आणखी आपल्याला आज व्हिडिओ द्यायचे, गेल्या 2 दिवसापासून आपले व्हिडिओ नाही आलेत. तर असो, आपण अभ्यास करा. आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.